मनापासून आभार व्यक्त करतो साहेबांचा की अरे हे आलेत आपल्या हॉस्पिटलला आणि बघितलं काय की आपण जो सेवा देतो ते उच्चतम सेवा आणि एकदम न्यूनतम जो कॉस्ट असतो त्यामध्ये आपण देतो. कसं ज्या गोरगरीब असतात त्यांच्यासाठीही आपल्या इथे ट्रीटमेंट आहे. जसं की आपण आपल्याकडे नॉर्मल सर्व शस्त्रक्रिया आपण करतो, जसं की हर्नियाचं, अपेंडिक्सचं आणि पोटाचं कुठलाही म्हणा ते आपल्याकडे आहे. दुसरं आपण मेंदूचंही ऑपरेशन करतो, हाडांचं ऑपरेशन करतो. आपण हार्टचंही ऑपरेशन करतो. हार्टचं ऑपरेशनसाठी स्पेशल आपल्याकडे जे गोरगरीब आहेत, ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे, तर तिथे आपण फ्रीमध्ये अँजिओप्लास्टी, बायपास करतो. हो. ज्या काही योजना योजना आहेत त्या अंडर आपण करतो. ते आपल्याकडे आहे. ते आपण आपल्या इथूनच सर्व पेशंटला करतो. काही पेशंटला मोठं सर्जरी जसं मेंदूचं क्रेनेटॉमी झालं, हे सर्व आपण केलेलं आहे आणि एकदम न्यूनतम दरात. आत्ताच एक पेशंट ॲडमिट आहे आपल्याकडे. ते बाहेर त्यांना ना 6 लाखचं ऑपरेशनचं खर्च दिलेला. ते आपण फक्त आणि फक्त 2.5 लाखमध्ये केलेलं. ते काय होतं त्यामध्ये पूर्ण पोटाचं आतड्या फाटलेलं. त्या आणि मग काय झालं की 2 ऑपरेशन आपण केलं. फाटल्यानंतर काय झालं की पेशंट एकदम इन्फेक्शन खूप जास्त वाढलेलं. मग आपण ऑपरेशन केलं. ऑपरेशन करून ते 3 ते 4 दिवस व्हेंटिलेटरवरती होते. 15 दिवस आपल्या हॉस्पिटलला होता. मग तो रिपोर्टमध्ये कॅन्सर आलं. आता कॅन्सरचं सुद्धा ट्रीटमेंट आपल्याकडे चालू आहे आणि ते पण एकदम न्यूनतम दरात. हार्टचं देखील तुम्ही ऑपरेशन करताय आणि नवी मुंबईमध्ये खास करून अनेक हॉस्पिटलमध्ये हार्टसाठी म्हणजे जे इथले जे नागरिक आहेत खूप पॅनिक होत आहेत आणि वेगवेगळ्या हॉस्पिटल शोधाशोध करतायत. ऐन मोमेंटमध्ये पण हा हॉस्पिटलमध्ये सुद्धा हार्टचं ऑपरेशन होते अद्याप ही लोकांना माहिती नाही. अशा पेशंटसाठी काय सांगणार? तर कसं आपण डिजिटल मीडियातर्फे आपण सगळ्यांना सांगतो. आपले जेवढे पॉलिटिशियन्स मित्र ह्यांच्यासारखे आहेत, सगळ्यांना आपण सांगतो की दादा आमच्या इथे हा सर्व योजना उपलब्ध आहे. तुम्ही ह्याचा लाभ घ्या. आम्ही कॅम्प पण घनसोलीला, कोपरखैरनेला, वाशीला, नेरूळला आपण कॅम्प पण करतो की त्यांना समजून घ्यायला पाहिजे की हां आपल्याकडे एवढं हे योजना आहे आणि चालू आहे. आणि तुम्ही लाभ घ्या. आपण इथे आहोत. मी 24/7 इथेच असतो कोपरखैरनेला. सगळ्या पेशंटला गाईड करण्यासाठी की तुम्हाला काय हवं, कसं हवं आणि काय करायचं आणि कसं करायचं सो दॅट तुमचे पैसे पण वाचायला पाहिजे. किती वर्षापासून हॉस्पिटल? तर आपलं हॉस्पिटल 2016 पासून आहे. तेव्हा छोटं हॉस्पिटल होतं. आता आपण 5 वर्ष झाले आपण मोठं केलं. त्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2016 पासून आतापर्यंत एक डॉक्टर म्हणून जे तुम्हाला समाधान वाटते की एक महत्वाचं जे ऑपरेशन जे शस्त्रक्रिया ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही सक्सेस केलेलं आहे असं कुठलं एखादं तुम्हाला आठवतंय? आता रिसेंटली मी तुम्हाला बोललो. आता तर भरपूर महिन्याला कमीत कमी आपण 100 शस्त्रक्रिया होतं आपल्या म्हणजे ज्या इथे. पेशंटकडे आर्थिक सुद्धा भरभक्कम असं त्यांच्याकडे काही नाही अशा पेशंट. असा पण होता एक भिवंडीवरनं पेशंट आलेलं. भिवंडी सारखं एक छोटंसं गाव. पण तिथे पण त्यांना 1.5 लाखचं कोटेशन दिलेलं आणि त्यांचं पण पोटाला मोठं ऑपरेशन करायचं होतं. मोठं गाठ होते. मग आपल्याकडे आल्यानंतर मग त्यांचे ते नातेवाईक होते. दादा माझ्याकडे काहीच नाही. ते प्रॉपर गाव भिवंडी गावचे पांडे म्हणून आहे. दादा माझ्याकडे काहीच नाही. आता तुम्ही जे काय करायचं तुम्हीच करा. मग त्याला आपण ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर त्यांच्याकडे एक ₹10,000 होते. ते बोलले, की "सर माझ्याकडे एवढंच आहे. तुम्हाला जे काही करायचं पण ह्यांना वाचवा." तर ठीक आहे म्हटलं आता ते आपण करतोय. तुम्ही माझ्याकडे आलं तर ठीक आहे आपण करणारच. असं नाही की नाही करणार. पण आपण केलं. ते ₹10,000 मध्ये आपण केलं. त्या ऑपरेशनचं साधारणतः किती तुमच्या अंदाजाने कॉस्ट असतो? मिनिमम 1.5 लाख होता. 1.5 लाख. मुंबई जिल्हाध्यक्ष भारत महापूरकर जैन. मी सदिच्छा भेट म्हणून डॉक्टर साहेबांकडे आलेलो आहे. या हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की गरीबातला गरीब पेशंटसुद्धा एकदम कमीत कमी पैशात सेवा घेऊन व्यवस्थितरित्या काम होतं आणि उच्च श्रेणीचे सर्व डॉक्टर आहेत. त्यामुळे कुठेही तिळी शंका नाही आहे. नागरिकांना तर मी एकच बोलेल की इकडे तिकडे जाण्यापेक्षा अपेक्षला या आणि कुठलाही इलाज इथं सहजरित्या करून देण्यात येतो. हेच तर महत्त्वाचं आहे. तुम्हाला का जाणवलं असं इथं जे पेटमध्ये सर कारण माझ्या मिसेसचं पण ऑपरेशन इथेच झालेलं आहे. त्याच्यामुळं मला अनुभव खूप छान आलेला आहे. सर पहिले तर मी सांगतो की या हॉस्पिटलमध्ये चीप रेटमध्ये काम होतं.
कमीत कमी खर्चामध्ये उच्च श्रेणी डॉक्टर आहेत आणि चांगल्या पद्धतीचा इलाज होतो. हेच खूप महत्त्वाचं आहे. जॉन फर्नांडिस. आपण कुठून आले? मी इथे गोवंडीला राहतो. इट इज नियर द हायवे. इट इज अंडर द SRA अँड इट इज लोकेटेड ॲज स्लम एरियाज फॉर दॅट गोवंडी. ते तिकडनं आम्ही आलो आहे तिकडे. पण त्याआधी आम्ही बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये याच्यासाठी गेलो होतो आणि नंतर इथे काय रेफरन्सची इथे आलो आम्ही. नक्की तुमच्या पेशंटला काय झालं? पण डिटेक्ट झाल्या, सिटी स्कॅन झाल्यानंतर त्यांना ते गाठी मिळाल्या आतमध्ये, ते दॅट इज कॅन्सरियस. त्या एलिमिनेट केल्या इथे. आणि आता कसं ट्रीटमेंट कसं झालं? ट्रीटमेंट चांगलं होतं इथे. इट इज रिस्पॉन्स अँड इट इज क्विक ऑल्सो बिकॉज त्या सिरियसनेस, जो रोग आहे त्याचा सिरियसनेस आहे त्याप्रमाणे त्या लोकांनी ऍक्शन लवकर घेतात इथे. सो आय एम वेल सॅटिस्फाईड विथ दिस थिंग. ओके. आणि आपण कधीपासून येतो? आम्ही इथे 9 मार्चला आलो. 10ला ऑपरेशन झालं. 10, 11, 12, 4-5 दिवस आम्ही ICU मध्ये होतो. त्याच्यानंतर वॉर्डमध्ये शिफ्ट झालो. आणि इकडे फी स्ट्रक्चर तुम्हाला? फी स्ट्रक्चर आम्हाला सांगितलं होतं, आमची परिस्थिती सांगितलं मी, मला बाहेर किती सांगले कोटेशन, त्याच्यात लेस दॅन 25% आमचा कमी झाला इथे त्याप्रमाणे. आणि इकडे सर्व्हिस कशी भेटली? सर्व्हिस चांगली आहे, कारण डॉक्टर रात्रीचे पण जेवढे अटेंड करतात 1 कॉल येतं इथे. अँड दे आर व्हेरी फॅमिली लाईक होम. पेशंटला आपण जे घरात पेशंटला अटेन्शन देत तसंच अटेन्शन ह्या नर्सेस आणि ह्या देतात सगळ्या.